बऱ्याच वेळा दारू विकणारे लोक घरी येतात आमच्याकडे आणि आम्हाला सरळ धमक्या देतात की तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही, आम्ही हप्ते देतो. पोलीस स्टेशनचं मत येतं आमच्या ह्याच्यात अवैध धंदे चालूच नाही. जो व्यक्ती दारू विकण्यासाठी जागा देतोय त्या माणसावरती गुन्हे दाखल करणे, जो व्यवसाय करतोय त्याच्यावरती गुन्हे दाखल करणे आणि त्यांना गावातून हद्दपार करणे. 10वी 12वीची मुलं सुद्धा रस्त्यावरती दारू पिऊन दिसत असतात, तर याची जबाबदारी कोण घेणार? आणि आम्ही स्वतः जाऊन ते धाडी टाकल्या, परंतु योगायोग असा येतो की आम्ही धाडी टाकायला गेल्यानंतर तिथं जाताना बऱ्यापैकी धंदे बंद असतात आणि धाडी टाकणारे कर्मचारी माघारी गेले की ते चालू होतात. मग योगायोगा यांची मिलीभगत. पोलीस प्रशासन आहे, वारंवार आम्ही सांगून, वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा आमच्या या ठरावाला केराची टोपली दाखवली जाते नेहमी. 26 जानेवारी 2023ला आम्ही सर्वात पहिल्यांदा दारूबंदीचा हा ठराव केला होता आणि ह्या ठरावामध्ये आम्ही आमच्या गावातील जे अवैध धंदे आहेत किंवा दारूबंदी आहे ती बंद करावी प्रशासनाने, याबद्दल निवेदन दिलं होतं ठराव करून. बऱ्याच वेळा आम्ही राज्य उत्पादन शुल्क आहे किंवा पोलीस प्रशासन आहे, वारंवार आम्ही सांगून, वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा आमच्या या ठरावाला केराची टोपली दाखवली जाते नेहमी. कारण का तर आमच्या गावामध्ये सध्या बघितलं तर सुशिक्षित बेरोजगार तरुण तसेच मध्यमवर्गीय तरुण बऱ्याच प्रमाणात आहे, त्यासोबतच शालेय विद्यार्थी आहेत जे व्यसनाधीनच्या आहारी जात आहेत. आम्ही सध्या बघतोय की अगदी 10वी 12वीची मुलं सुद्धा रस्त्यावरती दारू पिऊन दिसत असतात, तर याची जबाबदारी कोण घेणार? तर एक गावचं प्रथम नागरिक, त्यासोबतच आमचे उपसरपंच सदस्य, नेहमी आम्ही प्रयत्न करतो की गावातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांची आर्थिक सामाजिक स्थिती चांगली राहावी. मी स्वतः एक डॉक्टर असून सुद्धा या संबंधी म्हणजे दारू पिणे हे व्यसन आहे आणि याला मुलं आहारी जात आहेत, तर त्याचा शारीरिक परिणाम सुद्धा त्या व्यक्तीवरती होत असतो, तर तो परिणाम सुद्धा होऊ नये याची सुद्धा जबाबदारी घेणं गरजेचं आहे. तर ती जबाबदारी आपण कुठं तर घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रशासनाला वारंवार सांगतोय की तुम्ही आमच्या गावातली दारू बंद करा. आम्ही साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वी स्वतः रेड टाकून जे अवैध धंदे दारू विकत होते प्रत्यक्षात स्वतः जाऊन पकडून दिलेत, तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. प्रत्येक वेळेस असं सांगितलं जातं की तुमच्या गावात दारू विकत नाहीत. बऱ्याच वेळा दारू विकणारे लोक घरी येतात आमच्याकडे आणि आम्हाला सरळ धमक्या देतात की तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही, आम्ही हप्ते देतो आणि त्याच्यामुळे आमचं कोणी बंद करू शकत नाही. तर माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की आमच्या गावातली जी दारू आहे विक्री ती लवकरात लवकर तुम्ही बंद करावी आणि जर 15 ऑगस्टच्या आज हा जर तुम्ही निर्णय नाही घेतला तर 15 ऑगस्ट दिवशी सरपंच मी स्वतः डॉक्टर अमृता आबासाहेब रणदिवे, आमचे उपसरपंच प्रकाश रणदिवे, त्यासोबतच इतर सर्व सदस्य आम्ही आमरण उपोषणाला ग्रामपंचायतीचे ते बसणार आहोत, तर त्याची प्रशासनाने दखल घ्यावी.